हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे थोडा आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. कारण थोडी ॲडव्हान्स कन्सेप्ट आहे. पोझिशनल ट्रेडिंग बद्दल आपण डिस्कस करणार आहोत आणि थोडंफार जर मी डिटेलमध्ये बघायचं म्हटलं तर लेट्स सी. आपण युजली काय करतो, प्राइस ऍक्शन ट्रेडिंग फॉलो करतो, राईट? की ब्रेकआउट, ब्रेकडाऊन आणि कुठे मुवमेंटम येण्याचे चान्सेस बघतो, राईट? पण हा जो काही डेटा पॉईंट जो आता आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत ना, सो जनरली आहे तो स्पेसिफिकली कधी कधी असे पण मुवमेंट्स फाइंड आउट करायला हेल्प करेल जिथे ब्रेकआउट येण्याच्या आधीच कुठेतरी एक आपल्याला कन्व्हिक्शन मिळालंय की इकडे एक मोमेंटम येऊ शकतो आणि त्या बेसवर आपण एक ट्रेड बनवू शकतो, राईट? सो आपल्याला ते कसं फाइंड आउट करायचंय? सो लेट्स वी कॅन गो विथ दी कन्सेप्ट. कन्सेप्ट काय आहे मी तुम्हाला समजवतो आधी, आणि त्यानंतर आपण डेफिनेटली वेगवेगळ्या गोष्टीबद्दल डिस्कस करूया. ओके, नाव द थिंग इज, लेट्स फॉर एन एक्झाम्पल की जर तुम्ही कधी गाडी गाडी चालवतात, मोस्ट ऑफ द जर ट्रेडर्स असतील इकडे जे व्हिडिओ असेल त्यांनी जर गाडी चालवली असेल ना, तर गाडीमध्ये बघा एक दोन मीटर असतात युजली. एक असतं आरपीएम आणि एक असतो स्पीडचा मीटर, राईट? सो लेट सी तुम्ही जर स्पीड वाढवायची असेल तर पहिला काय होतं, पहिला आरपीएम पुढे जातो, आरपीएम पहिला वाढतो मग स्पीड वाढते, राईट? तेच जर आपण ब्रेकवर पाय दिला तर काय होणार, आरपीएम पहिला खाली पडतो, त्यानंतर स्पीड कमी होते, राईट? सो लेट्स फॉर एन एक्झाम्पल, जर मी थोडं डिटेलमध्ये सांगायचं म्हटलं तर आपण जो आता डेटा पॉईंट बघणार आहोत ना, त्या डेटा पॉईंट मध्ये आपण हे बघणार आहोत की स्टॉक्स जे आहेत ते आणि इंडेक्स या दोघांच्या मुवमेंटच्या बेसिसवर कोणता स्टॉक जो आहे तो आउट परफॉर्म करतोय आणि कोणता स्टॉक जो आहे अंडर परफॉर्म करतोय. ओके, ते एक आपण काढलं. सेकंड गोष्ट आपण जी बघणार आहोत ती बघणार आहोत की व्होलॅटिलिटी. ओके, व्होलॅटिलिटी बघा, जर व्होलॅटिलिटी मी बघितलं तर मोस्ट ऑफ द जणांना माहिती आहे की जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी वाढते तेव्हा तेव्हा थोडे बहुत प्राइजेस पडण्याचे चान्सेस जास्त असतात. माझ्या काही व्हिडिओज पण आहेत व्होलॅटिलिटीवर, सो नक्की तुम्ही हा व्हिडिओ नंतर जाऊन बघा, खूप डिटेलमध्ये कव्हर केली आहे. पण ह्या जर व्हिडिओमध्ये जर मी व्होलॅटिलिटी बद्दल सांगायचं म्हटलं तर एक जनरल गोष्ट सांगली ती, व्होलॅटिलिटी जेव्हा आपण वाढते तेव्हा प्राइस पण वाढतात, ऑप्शन्स मध्ये कुठेतरी इम्पॅक्ट व्हायला सुरुवात होते, राईट? सो आपण ते कसं आयडेंटिफाय करायचं ते आपण बघूया आणि आपण पूर्ण कन्सेप्टच कव्हर करायची आहे. ओके, सो जस्ट 2 मिनिटं एक पीपीटी मी तुम्हाला युजली शेअर करतो, सो त्याच्याने तुम्हाला एक अंदाज येईल की आपल्याला काय करावं करणार आहोत. ओके, जस्ट 2 मिनिटं. सो परफेक्ट. ओके, सो ट्रेडिंग रिलेटिव्ह परफॉर्मन्स हा जो आपला टॉपिक आहे तोच आहे. ओके, सो परफेक्ट. सो मी पहिला एक्झाम्पल आरपीएमचं, राईट? सो तोच इकडे थोडासा त्याची साईट खाली आहे की आरपीएम काय, सॉरी, कन्सेप्ट दाखवायला फक्त. ओके, त्यानंतर जर मी बघायला गेलो तर रिलेटिव्ह परफॉर्मन्स ग्राफ इज अ visualization tool used in a technical analysis to analyze the relative strength and momentum of various securities or asset classes compared to a benchmark index. जो आपला पहिला आपण डिस्कशन केलं व्हिडिओ स्टार्टिंगला, जर तुम्ही पाहिला असाल की वेगवेगळ्या स्टॉक्सचे मुवमेंटम जे आहेत ते आपण आयडेंटिफाय करतो, त्यांचा जो स्ट्रेंथ आहे तो आपण आयडेंटिफाय करतो विथ द हेल्प ऑफ बेंचमार्क. बेंचमार्क आपण कोणाला ठेवले, इंडेक्सला. ओके, सो जर निफ्टीचे स्टॉक असतील तर आपण निफ्टी ठेवणार आहोत, जर बँकिंग स्टॉक जास्त असेल तर बँक निफ्टी ऍज अ त्याला एक बेंचमार्क ठेवणार आहोत. ओके, त्यानंतर काय आहे की तेच पहिला पॉईंट बघा काय, बेंचमार्क इंडेक्स आरपीजे टिपिकली यूज अ बेंचमार्क अगेन्स्ट विच द रिलेटिव्ह परफॉर्मन्स ऑफ सिक्युरिटीज मेजर. तो जो बेंचमार्क म्हणजे काय, जो इंडेक्स आहे तो बेंचमार्क, आणि त्याच्याबद्दल आपण कोणता स्टॉक घेणार आहोत त्याचा स्ट्रेंथ आयडेंटिफाय करा. तो लेट्स सी जर निफ्टी वाढत असेल आणि काही स्टॉक्स आहेत ते त्याच्यापेक्षा दुप्पट पटीने वाढतात, म्हणजे तो एक ओव्हर परफॉर्म स्टॉक आहे, आउट परफॉर्म स्टॉक करते. ओके, आणि जर निफ्टी वाढतो आणि एक स्टॉक जो आहे तो थोडाफार जास्त मुवमेंटम देत नाही, म्हणजे तो काय आहे, अंडर परफॉर्मन्स स्टॉक आहे. ओके, त्यानंतर काय, रिलेटिव्ह स्ट्रेंथ म्हणजे काय, आरपीजी मेजर्स द रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ सिक्युरिटीज कम्पेअर टू द बेंचमार्क इंडेक्स. ओके, तेच जे आपण स्ट्रेंथ बघितली ना, जर तो आउट परफॉर्म करतो कोणत्या स्ट्रेंथ मध्ये,
तो जास्तच आउट परफॉर्म करतोय का की थोडाफार आउट परफॉर्म करतोय की आउट परफॉर्म करायला सुरुवात केली आहे. ओके, हे तुम्ही इझिली आयडेंटिफाय करू शकता ओव्हरऑल ह्या आरपीजीच्या कन्सेप्टमध्ये. त्यानंतर काय आहे मोमेंटम. मोमेंटम काय सांगते, आरपीजी ऑल्सो कन्सिडर द मोमेंटम ऑफ ईच सिक्युरिटी इंडिकेटिंग द डिरेक्शन ऑफ वेलॉसिटी ऑफ अ प्राइस चेंजेस. दिस मोमेंटम इज युजली प्रेझेंटेड ॲट द अँगल ॲट विच सिक्युरिटी डेटा पॉइंट इज मुव्हिंग ऑन द ग्राफ. राईट. सो हा जो तिसरा पॉईंट आहे तो काय तुम्हाला सांगा, ग्राफच्या बेसिसवरती कोणत्या स्टॉक्स मध्ये कशी मोमेंटम आहे, म्हणजे एक व्हिज्युअलायझेशन एकदम डोळ्याने समजेल की अच्छा ओके हा स्टॉक मध्ये मोमेंटम आहे आणि ह्या स्टॉक मध्ये मोमेंटम नाही, हे तुम्हाला इझिली फाइंड आउट करता येईल. ओके. आणि लास्टचा जो पॉईंट आहे तो क्वाड्रंट्स आहे, ते वेगवेगळ्या क्वाड्रंट्स मध्ये आपण कसे प्लॉट केलेत आणि त्याचा अर्थ काय. ओके, मी सांगतोच पुढे. हे जस्ट एक एक तुमच्यासाठी ओपन करून ठेवलं आहे की जरा थोडाफार माहिती असेल त्याचा स्नॅपशॉट काढून ठेवला तरी चालेल, विच इज फाईन. ओके. ओके. सो जर तुम्ही आरपीजी ओपन केलात ना तर युजली तुम्हाला इथे 4 क्वाड्रंट्स मिळतील. एक मिळतो प्रोग्रेसिव्ह. प्रोग्रेसिव्ह म्हणजे काय की लेट सी, जर स्टॉक ऑप्शन आहे त्याच्यामध्ये त्याचे जे ऑप्शन्स आहेत ना हळूहळू मुवमेंट द्यायला सुरुवात झाली. ओके. सो हळूहळू मुवमेंट द्यायला सुरुवात झाली म्हणजे काय, त्याचे जे ऑप्शन आहे ते हळूहळू बिहेव्ह करायला सुरुवात झाली, त्यांच्यामध्ये एक प्रोग्रेसिव्ह काहीतरी होतंय. स्पेसिफिकली त्यांची व्हॉलॅटिलिटी वाढत असेल किंवा त्याच्यात मुवमेंटम येण्याचे चान्सेस आहेत, त्यामुळे तो जाणार प्रोग्रेसिव्ह मध्ये. ओके, की ज्याच्यात हळूहळू एक प्रोग्रेशन दिसतं आहे. त्याच्यानंतर आहे तो आहे स्ट्रॉंग झोन. व्हॉट इज स्ट्रॉंग झोन? स्ट्रॉंग झोन म्हणजे मार्केट किंवा तो ऑप्शन ऍक्च्युअली ट्रेंड मध्ये गेला, तो पर्टिक्युलर स्टॉक जो आहे ना तो पर्टिक्युलर ट्रेंड मध्ये गेला आहे. जसं एक ऑलमोस्ट मोमेंटम दिली आहे लाईक 25, 60 पॉईंट, 70, 80 पॉईंट खूप पळाला आहे मार्केट, राईट, विच इज अ स्ट्रॉंग झोन. ओके. त्यानंतर येतं लगाड. व्हॉट इज लगाड? लगाड स्पेसिफिकली तुम्हाला हे सांगतं की लेट्स फॉर एन एक्झाम्पल, जर कोणता स्टॉक जो आहे त्याने मोमेंटम दिला आहे वरच्या साईडला, आता त्याच्यात ना एक करेक्शन येऊ शकतो. राईट. त्यामुळे काय होणार, त्याचा जो मोमेंटम आहे तो पडायला सुरुवात होणार. लगाड म्हणजे एक बॅरिशनेस किंवा एक फॉल आपण म्हणू शकतो की एक फॉलिंग मोमेंटम आपण इझिली फाइंड आउट करू शकतो विथ द हेल्प ऑफ लगाड झोन. ओके. आणि त्यानंतर आहे वीक. सो व्हॉट इज वीक? वीक स्पेसिफिकली तुम्हाला हे सांगतं की त्या स्टॉक मध्ये कोणती मोमेंटम नाही आहे सध्या, तो खूप एकदम ग्राउंड लेवलला आहे किंवा ज्याच्यात मोमेंटम जास्त नाही, एक वीक झोन मध्ये आहे, पार्टिसिपंट नाही आहेत किंवा त्याचा ट्रेंड येण्याची शक्यता नाही आहे, विच इज कॉल्ड अ वीक झोन. ओके. आणि हेच जे आता आपण बोलले ना तेच तुम्हाला इथे इन डिटेल मिळेल की प्रोग्रेसिव्ह म्हणजे स्ट्रॉंग मोमेंटम, की इंक्रीजिंग इन मोमेंटम कुल इंडिकेट अ पोटेन्शियल टर्न अराउंड. ट्रेडर्स माइट कीप ऑन आय दिस सिक्युरिटी पॉसिबल लॉंग पोझिशन्स वन्स देअर रिलेटिव्ह स्ट्रेंथ इम्प्रूव्ह. राईट. जे आपण आता डिस्कस केलं की प्रोग्रेसिव्ह म्हणजे काय, एक मोमेंटम येऊ शकतो, एक बुलिशनेस येऊ शकतो, की तिकडे ट्रेंड येण्याचे चान्सेस आहेत. ओके. त्यानंतर काय आहे स्ट्रॉंग लिडिंग. दॅट इज व्हॉट की तो पहिल्यांदाच इकडे ट्रेंड मध्ये आहे. ओके. त्यानंतर लॅगिंग म्हणजे काय, लेगार्ड. लेगार्ड काय सांगते तुम्हाला, दिस सिक्युरिटीज आर जनरली अवॉइडेड और कन्सिडर फॉर अ शॉर्ट पोझिशन. जसं आपण जस्ट जस्ट 15-20 सेकंद किंवा एक ऑलमोस्ट 1 मिनिट आधी जस्ट डिस्कस केलं की एक मोमेंटम एक बॅरिशनेस येऊ शकतो त्या पर्टिक्युलर स्टॉक मध्ये, विच इज कॉल्ड अ लेगार्ड झोन, जर तो लेगार्ड झोन मध्ये गेला तर. आणि त्यानंतर काय विकिंग. विकिंग म्हणजे काय, ट्रेडर्स माइट कन्सिडर मॉनिटरिंग दीज सिक्युरिटीज क्लोजली फॉर पोटेन्शियल एक्झिट सिग्नल इफ मोमेंटम कंटिन्यूज टू विकन. म्हणजे काय स्पेसिफिकली वीक म्हणजे तेच आहे की तिकडे मोमेंटम येण्याचे चान्सेस नाही आहेत. राईट. सो जनरली सपोज जर कोणताही स्टॉक वीक टू सॉरी सर जर कोणत्याही स्टॉकने मोमेंटम दिली आणि जर तो वीक मध्ये गेला तर म्हणजे एक्झिट करा, तिकडे मोमेंटम येण्याचे चान्सेस सध्या नाही आहे. ओके. ओके. नाव व्हॉट यू कॅन सी, थोडे इथे येऊया. ओके. सो ह्यातनं 2 गोष्टी आहेत, त्या तुम्ही बघा. पहिली गोष्ट म्हणजे की जर कोणताही स्टॉक जो आपण प्लॉट केला आहे, इनफॅक्ट प्लॉट कसं करायचं ते पण मी सांगतो, पण जर कोणताही स्टॉक जर आपण तो प्लॉट केला आहे तर तो जो स्टॉक आहे तो जर वीक टू प्रोग्रेसिव्ह मूव्ह करत असेल, वीक पासून प्रोग्रेसिव्ह मध्ये जात असेल, सो दॅट इंडिकेट्स यू बुलिशनेस, की तिकडून एक बुलिशनेस येऊ शकतो मार्केटमध्ये. ओके. आणि जर कोणताही स्टॉक स्ट्रॉंग झोन पासून लेगार्ड झोन मध्ये येतोय, जर कोणताही स्टॉक स्ट्रॉंग झोन पासून लेगार्ड झोन मध्ये येतोय, सो दॅट इंडिकेट्स यू व्हॉट, दॅट इंडिकेट्स यू द बॅरिशनेस, की एक बॅरिशनेस येऊ शकतो. ओके. आणि तुम्हाला जर मी एकदा मध्ये ग्राफ ओपन केला तुम्हाला तिकडे एक हे पण दिसेल, एक न्यूट्रल झोन पण दिसेल, ज्यात एक व्हाईट रेक्टँगल आहे जो न्यूट्रल झोन आहे. स्पेसिफिकली त्याला आपण एक कन्सॉलिडेशन पण म्हणू शकतो. राईट. तो आप तुम्हाला इथे मिळेल. ओके. सो थोडं खाली येऊया. ओके. हा तर काही असं चालतं इथे बघा, जसं वीक टू वीक टू प्रोग्रेसिव्ह गेला तो एक बुलिश मोमेंटम येते, मग मी लॉंग बनवू शकतो तिकडे.
जर स्ट्रॉंग टू लेगार्ड गेला तर मी इकडे एक बॅरिश ट्रेड बनवू शकतो. जर वीक टू प्रोग्रेसिव्ह गेला ट्रेड बनवतोय. प्रोग्रेसिव्ह मध्ये जर स्ट्रॉंग मध्ये गेला तर आपण होल्ड करतोय तिकडे, कारण तो मोमेंटम देतोय बरोबर. आणि जसं तो स्ट्रॉंग मधून लेगार्ड वर गेला एक्झिट. ओके. सो तो ग्राफ काही असा चालला, असं असं काही चाललं. ओके. ना पुढचं बघूया आपण. तीच कन्सेप्ट आहे. ओके. वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. ओके. सो काही एक्झाम्पल आहेत आपल्याकडे जे आपण एक हा पण एक्झाम्पल बघूया पीपीटी मधला, आणि सोबत आपण ही कन्सेप्ट पण बघूया जी आता जेव्हा मी रेकॉर्ड करतो त्याच्या आसपास कोणता स्टॉक आहे का ते पण बघूया. आणि बॅक टेस्ट पण करूया काही स्ट्रॅटेजीज, कोणत्या स्ट्रॅटेजीज मध्ये खूप चांगला वर्क केले ते. ओके. सो यू कॅन सी टाटा केमिकल. टाटा केमिकल जो आहे ना तो 27 फेबला, इथे जर तुम्ही खाली पाहिलात ना 27 फेबला तो होता वीक क्वाड्रंट मध्ये. राईट. वीक क्वाड्रंट मध्ये होता तो. ओके. ओके. त्यानंतर काय झालं, त्याच्यानंतर बघा 28 फेबला तो गेला आहे प्रोग्रेसिव्हला. ओके. तो हा जुनाच डेटा पॉइंट आहे. आपण नवीन वाला पण बघूया. आपण एक एक्झाम्पल सेट केलं त्यासाठी. वीक होता 27ला, 28ला गेला प्रोग्रेसिव्ह मध्ये. दॅट मीन्स व्हॉट की आपण एक बुलिश मोमेंटम अँटिसिपेट करू शकत होतो टाटा केमिकल्स मध्ये. ओके. सो टाटा केमिकल तेव्हा कुठे चालत होता, अराउंड ह्या प्राइसला 943च्या आसपास चालत होता कुठेतरी. राईट. राईट. नाव यू कॅन सी, जर मी थोडा पुढे जातो, 7 मे पर्यंत तो गेला स्ट्रॉंग मध्ये. 7 मे पर्यंत तो स्ट्रॉंग मध्ये होता. ओके. बघा इथे आपला बाईंग होती, इथून बुलिशनेस होता. त्यानंतर स्टॉक बघा ऑलमोस्ट शूटअप दिले खूप चांगल्या मोमेंटम. म्हणजे कोणत्याही प्राइस ऍक्शन ट्रेडरला विचारा, किंवा ज्याला टेक्निकल, जो व्हिडिओ बघतो ना ज्याला टेक्निकली खूप चांगली माझ्यासारखी कुठे ब्रेकआउट ब्रेकडाऊन येऊ शकतो, कुठेही कोणतेही लाईन ड्रॉ करून सांगा की इथे एवढा मोमेंटम येण्याचे चान्सेस आहेत का ह्या पॉइंटला, 28च्या पॉइंटला मोमेंटम येण्याचे चान्सेस आहेत का. राईट. राईट. थोडंफार डिफिकल्ट आहे प्राइस ऍक्शन मध्ये अशी मोठी मोमेंटम बनवणं, कारण जनरली जर मी असं तर प्राइस मी कुठे एक तर हा मी रेंज लावली असते आणि ह्याच्या ब्रेकआउटची वाट बघितली असते. जनरली माझी कुठेतरी इथे एंट्री बनत होती. राईट. पण विथ द हेल्प ऑफ रिलेटिव्ह परफॉर्मन्स ग्राफ आपण जो आहे हा इझिली, जसं मी म्हणालो ना की ब्रेकआउट होण्याच्या आधी पण आपण ट्रेड्स इझिली फाइंड आउट करू शकतो. त्याचं रिझन हेच आहे. दिस इज द रिझन की रिलेटिव्ह परफॉर्मन्स ग्राफ आपण का वापरला पाहिजे, कारण आपल्याला समजेल की कोणता स्टॉक जो आहे तो परफॉर्मन्स देतोय. राईट. सो स्टॉक बास्केट कसं क्रिएट करायचं मी सांगतो. इथे पीपीटीची गरज नाही, मी तुम्हाला डायरेक्टली स्क्रीन शेअर करतो. सो डिटेलमध्ये समजूया. एक 2च मिनिटं द्या. सो कॉन्सेप्टची जर होम स्क्रीन तुम्ही पाहिलं तर तुम्हाला काही अशी दिसेल. ओके. ज्यात ओव्हरऑल होम स्क्रीनचा आपण बराच तुम्हाला पाहिल्यानंतर मला डायरेक्ट सेंटिमेंट समजेल की मार्केटचं काय आहे. पण युजली जर मी रिलेटिव्ह परफॉर्मन्स ग्राफ बद्दल जर सांगायला म्हणालो तर आपल्याला ट्रेडिंगवर यायचंय. ट्रेडिंगवर जेव्हा तुम्ही याल ना तेव्हा इथे तुम्हाला मिळेल रिलेटिव्ह परफॉर्मन्स ग्राफ. ओके. ते क्लिक केलं. अगेन बघा जे क्वाड्रंट्स आपण बघितलेले ते क्वाड्रंट्स काही असे दिसतील तुम्हाला. ओके. सो वीकचे प्रोग्रेस, वीक क्वाड्रंट रेड मध्ये आहे, प्रोग्रेसिव्ह ब्ल्यू मध्ये आहे, स्ट्रॉंग इज इन अ ग्रीन, अँड लगाट थोडाफार येल्लोइश मध्ये आहे, आणि हा जो मिडल वाला आहे तो आपला न्यूट्रल झोन आहे. ओके. नाव स्टॉक कसे ऍड करायचे आपल्याला. सो आपण येणार क्रिएट बास्केट वरती. ओके. जर तुम्हाला तुमच्या बास्केटचं नाव काय द्यायचं तर लेट्स सी माझे काही फेवरेट स्टॉक्स आहेत तर मी काय करणार फेवरेट म्हणून सेव्ह करणार, किंवा निफ्टीचे स्टॉक्स आहेत तो निफ्टी स्टॉक्स म्हणून सेव्ह करणार. सो तुम्हाला जे नाव सर्च करायचं ते तुम्ही सेव्ह करायचं ते तुम्ही ते ठेवू शकता. ओके. त्यानंतर जर पोझिशनल बनवायचे असेल तर गो टू दी फ्युचर्स, फ्युचर्सच ठेवा ह्याला. हे जर तुम्ही कॉल ऑप्शन पुट ऑप्शन जर इंट्राडे साठी तुम्हाला यूज करायचं तुम्ही इंट्राडे पण ठेवू शकता. ओके. सो फ्युचर्स एकदा आपण पोझिशनल बद्दल डिस्कस करू, मग इंट्राडेचं तुम्हाला नीट सांगतो. सो फ्युचर्स इथे क्लिक केलं, मग सिलेक्ट सिम्बलवर आपण येणार, आणि जो कोणता स्टॉक आहे ना जो पाहिजे तो स्टॉक इथे सिलेक्ट करा. ओके. जर तुमचे काही फेवरेट स्टॉक्स असतील तर ते फाइंड आउट करा, किंवा वेगवेगळे ह्याच्यात स्टॉक सिलेक्ट कसे करायचे ना ते पण मी सांगतो, पण ह्या वेबिनार मध्ये नाही, कारण हा पर्टिक्युलर फक्त आरपीजी वरती आहे. आपण एक कंबाईन व्हिडिओ बनवूया ज्यात दोन तीन टूल एकत्र करून कसे आपण स्टॉक्स डिसाईड करू शकतो की त्या महिन्यात किंवा त्या आठवड्यात कोणते स्टॉक ट्रेड केले पाहिजे. ओके. सो लेट्स से मी एक एक्झाम्पल साठी BHEL घेतो. ओके. आणि सेटिंग मध्ये आपण येणार. सेटिंग मध्ये जसं मी म्हणालो निफ्टी फिफ्टीचे जर कोणते स्टॉक्स आहेत तर निफ्टी सिलेक्ट करा.
जर बँकिंग स्टॉक असेल तर बँक निफ्टी सिलेक्ट करा. ओके. आणि पोझिशनल पाहिजे मग डेली इथे ठेवा. इंट्राडे असेल तर इथे इंट्राडे ठेवला तरी चालेल. ओके. लुक बॅक पिरियड ऍज इट इज ठेवा 7. ओके. काही चेंजेस करायची गरज नाही. आणि टेल लेंथ काय आहे? टेल लेंथ स्पेसिफिकली तुम्हाला सांगतो की स्टॉकचे फुटप्रिंट सांगतो, तू पहिला कुठे मूव्ह करत आला. ओके. सो जनरली मला याला 0वर ठेवायला आवडतं, सो मी 0 ठेवतो. तर तुम्हाला पाहिजे तुम्ही 3 ते 4वर ठेवू शकता. इट्स नॉट कंपल्शन की 0 ठेवलं पाहिजे किंवा 5 ठेवलं पाहिजे. जो फक्त फुटप्रिंट आहे. ओके. की पाठी जर मी बघितलं तर किती स्टॉक वाढलेला आहे. ओके. ओके. क्लिक करा कंटिन्यू. ओके. जसं मी कंटिन्यू वरती क्लिक करणार ना, सो तुम्हाला इथे दिसून येईल की एक पूर्ण जे आहे ना, त्या ह्याच्यात जेवढे मी स्टॉक सिलेक्ट केलेत ना ते माझे इथे. जसं मी आता फक्त एकच स्टॉक सिलेक्ट केला BHEL, त्यामुळे मला इथे BHEL दिसतोय. राईट. त्यामुळे मी निफ्टी स्टॉक्सचं नाव ठेवलेलं, त्यामुळे माझं इथे बास्केट क्रिएट झालं. जर मी basket बघितलं तर इथे प्रिव्हियस जो बास्केट होता तो इकडे आहे. प्रिव्हियस बास्केट इकडे आहे. सो हे जे खाली आहे ना, ही टाइमलाईन आहे. टाइमलाईन म्हणजे काय, ते स्टॉक आधी कुठे होता आणि त्यानंतर कुठे गेला आहे ना, ते ओव्हरऑल तुम्हाला सांगितले. ओके. सो मल्टिपल स्टॉक जर प्लॉट तुम्हाला एकदम तो ग्राफ चालताना दिसेल. ओके. नाव द थिंग इज सिम्पल. आपल्याला काय करायचंय, आपल्याला फक्त बघायचंय की कुठून जो स्टॉक आहे तो मूव्ह करते. ओके. सो यू कॅन सी न्यू BHEL मी बघायला गेलो थोडं किंवा मोमेंटम आपल्याला कुठे मिळतो. सो लेट्स पाठी जाऊया आपण. ठीक आहे. BHEL दिसत नाहीये. आपण कोणता एखादा स्टॉक बघूया दुसरा. लेट्स फॉर एन एक्झाम्पल. BHEL मध्येच आहे, 13च्या आसपास आहे वाटते ते. So, हा. सो इथे बघा, जर तुम्ही बघितलं तर 13 मेच्या आसपास जो पार्टिक्युलर स्टॉक जो होता तो न्यूट्रल मधून गेला आहे प्रोग्रेसिव्ह स्ट्रॉंग मध्ये. राईट. तर कुठेतरी मोमेंटम फाइंड आउट किंवा कुठेतरी मोमेंटम आपल्याला मिळू शकते, हे आपण इथे स्पेसिफिकली बघू शकतो. राईट. सो डिफरंट डिफरंट गोष्टी आहेत. जर लेट्स सी जर स्ट्रॉंग मध्ये गेलाय विच इज फाईन, तो आपल्याला काय दाखवतो की मोमेंटम येण्याचे चान्सेस आहेत ना. राईट. सो स्ट्रॉंग मध्ये आपण एक डिटेल मध्ये मोमेंटम बघू शकतो की स्ट्रॉंग मध्ये गेला आहे BHEL. त्यानंतर जर बघितलं तुम्ही कंटिन्युअसली विच इज इन स्ट्रॉंग झोन मध्येच आहे. राईट. सो BHEL ला आपल्याला 13 तारखेला मूव मिळालेली. सो लेट्स सी जर मी ते 13 ओपन करतो. ओके. इथे ओपन न्यू टॅब मध्ये मी एकाच स्क्रीन, एका लॅपटॉप किंवा डेस्कटॉप मध्ये 4 वेगवेगळ्या टॅब ओपन करू शकतो. त्यामुळे इथे कुठेतरी बेटर होतं. सो मी इथे वन डे. ओके. आणि ह्याला ना थोडं झूम करूया आपण. ओके. ओके. सो 13 तारीख कुठे इथे आहे. 13 तारखेला जर तुम्ही इथे पाहिलं तर 13 तारखेला स्टॉक जो आहे तो स्ट्रॉंग झोन मध्ये गेलेला, विच इज अगेन इट्स अ बुलिश कन्फर्मेशन. राईट. त्यानंतर बघा स्टॉक जो आहे तो ऑलमोस्ट एक, नाही म्हटलं तरी खूप चांगल्या मोमेंटम दिलेला आहे पर्यंत, विच इज फाईन. 33 पॉईंटचा मोमेंटम आहे. राईट. ज्यात ऑलमोस्ट बघायला गेलो तर 11%चा ओव्हरऑल रिटर्न आहे. 12च्या आसपास आहे, पण एक 11च पकडतो मी. राईट. जर प्राइसचा जो चेंज बघितला तर 11%चा आहे. ओके. नाव द थिंग इज, लेट्स फॉर अन एक्झाम्पल, जर मला स्ट्रॅटेजी डिप्लॉय करायची आहे. ओके. लेट्स सी जर मला स्ट्रॅटेजी डिप्लॉय करायची आहे तर मी कोणती करणार. ओके. सो इथे पण वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सो जेव्हा पण तुम्ही RPG यूज करता ना, सो ट्राय टू गो विथ दी बुल कॉल स्प्रेड किंवा बुलपुट स्प्रेड किंवा क्रेडिट स्प्रेडने जायला ट्राय ट्राय करा. राईट. कारण ना त्याचं रिझन असं आहे की जर तुम्ही नेकेड कॉल ऑप्शन पुट ऑप्शनने जाऊ शकता, विच इज फाईन. फक्त ना त्यात काय ना, जर तिकडे मोमेंटम यायला जर टाइम घेतला ना, लाईक सपोज मी ट्रेड बनवले नेकेड कॉल ऑप्शन, 2-3 दिवस झाले मोमेंटम नाही येते. सो थीटा डिकेमुळे कुठेतरी माझा एक लॉस होऊ शकतो. राईट. सो थीटा डिकेमुळे कुठेतरी मी इम्पॅक्ट माझ्या चुकीचा होऊ शकता गोष्टीमुळे. सो आय अवॉइड द नेकेड कॉल अँड पुट ऑप्शन. आणि ट्राय करा की OTM स्प्रेड बनवा. 1-2 स्ट्राईक OTM जा आणि बाय करा, आणि 2-4 स्ट्राईक किंवा 4-5 स्ट्राईक OTM जाऊन विका. राईट.
त्याच्याने काय होणार ना, तुम्ही ओटीएम स्प्रेड म्हणलं तर तुमचा तो स्वस्तात बनला, आणि स्वस्तात बनला तर अजून स्पेसिफिकली काय ना, की जर डिरेक्शन आली, कारण प्युअरली आपण ह्या टूलवर जो आहे ना ते डिरेक्शनवर बेट करतोय. तर जर मला मोमेंटम पाहिजे तर पाहिजेच, जर नाही आली विच इज फाईन. जर सपोज मी 1:3 चा रिस्क रिवॉर्ड वाला रेशिओ बनवला, जरी एखादा बुल कॉल स्प्रेड किंवा बुलपुट स्प्रेड, विच इज फाईन, बनवू शकतो आपण ते, राईट. सो लेट्स फॉर एन एक्झाम्पल, जर आपण काही बॅक टेस्टिंग पण बघूया ह्याच्यात, की आपण कसं बॅक टेस्टिंग केलेलं, जर बीएचईएल जर मी ट्रेड बनवला असता, राईट, तर बीएचईएल मध्ये मला कोणता प्रॉफिट असतं आणि किती लॉस असतं ते आपण बघूया. ओके. आणि डेफिनेटली ट्राय करूया की कोणते जे आहे ते मुवमेंट आपण कसे फाइंड आउट केलेत. ओके. सो लेट्स फॉर एन एक्झाम्पल आय गो विथ ओके, आणि मी येतो स्कॅनिंग वर ट्रेड रिकॅप. ओके. न्यू स्ट्रॅटेजी बीएचईएल जे आपण आता बघतो, बीएचईएल ऑटोमॅटिकली त्याने फाइंड आउट केलं आहे इथे. सो मी डेटवर येतो, 13 आपली एंट्री होती. 13 की चला टेक्निकली एक दिवस नंतर आपण एंट्री करतो. लेट्स फॉर एक्झाम्पल 14 मी एंट्री करतो. ओके. आणि 9:20 सपोज मी एंट्री बनवतोय, सेट करतो, तेव्हाची जी 9:20 जी ऑप्शन चेन असेल ना, ती इकडे तुमच्या समोर ओपन होईल जर तुम्ही त्या दिवशीचा ओपन केला तर. ओके. सो लेट्स सी मी 290 कॉल ऑप्शन बाय करतो, एक स्ट्राईक ओटीएम जातो. ओके. आणि 305 किंवा 310चा ओटीएम एक सेल करतो. ओके. एक एक लॉट वरच बघतोय आपण सध्या. ओके. तुम्ही जर मल्टिपल लॉट्सवर करत पण ऍटलीस्ट स्टार्टिंगला ट्राय करा की एक एक लॉटने तुम्ही बनवा. सो डेफिनेटली तुम्हाला एक अंदाज येईल की कसं वर्क करते. ओके. आणि लेट्स सी आता जी मी रेकॉर्ड करते वेट समवेअर अराउंड 21च्या आसपास, राईट. सो लेट्स सी मी कालच्या पर्यंत बघतो, जर कालपर्यंत जर मी हा ट्रेडला होल्ड केला असतं तर किती एक बेनिफिट असतं. सो आय गो विथ दी 15-15. ओके. म्हणजे 3:15 मी याला स्क्वेअर ऑफ करतो, तेव्हा तोपर्यंतचा मला टाइम बघायचा आणि सेट करतो. तर जोपर्यंत जो काय झाला असेल ना, तो तुम्हाला इथे मिळून जाईल. ओके. एक मिनिट मी पुन्हा ट्राय करतो. 20. ओके. 20 ऍक्च्युली मार्केट बंद होतं ना, आजचा दिवस, आजचा नेम आपल्याला फ्रायडे पर्यंत घ्यावा लागेल. ओके. फ्रायडे पर्यंत घ्यावं लागेल, कारण तेव्हा कालच्या दिवसात मार्केट बंद होतं. ओके. 4-5 दिवसाची मोमेंटम बघूया, किती मोमेंटम असेल किंवा किती बेनिफिट झाला असेल. ओके. यू कॅन सी 5,515 रुपये, राईट. एक एक लॉट जरी मी बनवते तरी, राईट, विच इज फाईन. जनरली बुल कॉल स्प्रेड बनवायला ऑलमोस्ट जास्तीत जास्त 40-50 हजारचा मार्जिन आहे, त्यापेक्षा जास्त लागत नाही आहे. 60-60 हजारचा जास्त असतं, पण विच इज फाईन, राईट. आणि जरी मी आज त्याला होल्ड करतो तरी पण एक चांगला बेनिफिट आहे, कारण अजून सुद्धा तो एक बुलिश ट्रेंड मध्येच होता, राईट. सो असं काही आपण ट्रेड्स आयडेंटिफाय करू शकतो विथ द हेल्प ऑफ आरपीजी टूल. सो सांगण्याचं लॉजिक हेच आहे की ट्राय टू गो विथ दी स्प्रेड्स. नेकेड कॉल ऑप्शन पुट ऑप्शनने पण जाऊ शकतात. जरी मी नेकेड कॉल ऑप्शन पुट ऑप्शन जरी इथे मी बॅकटेस्ट केला तरी खूप चांगला रिटर्न मला ओव्हरऑल बघण्यात येईल. पण जनरली मी काय करणार ना, नेकेड कॉल पुट ऑप्शन अवॉइड करणार, कारण जर त्याने मोमेंटम नाही दिला ना, मला फुकटचा प्रीमियमचा लॉस नको आहे, राईट. सो प्रीमियमचा लॉस कुठेतरी अवॉइड झाला पाहिजे, त्यासाठी मी कुठेतरी जाऊन स्प्रेड्स बनवणार आणि ट्राय टू क्रिएट ओटीएम स्प्रेड. 1:3चा रिस्क रिवॉर्ड रेशो जरी ठेवलात ना, तर विच इज फाईन. का? कारण लेट सी जर 3 स्टॉक मध्ये 2 स्टॉक जरी चुकीचे झाले आणि एक स्टॉक जरी बरोबर पडला तरी तुम्ही प्रॉफिटेबल आहात. 3 मधले सपोज 2 चुकीचे गेले आणि 1:3चा बनवता रिस्क रिवॉर्ड रेशो, तो 1-1 रुपया जाणार आहे तुमचा. पण एक जो बरोबर आहे त्यामध्ये 1 रुपया तरी खिशात येणार आहे, राईट. सो डिरेक्शनवर आपल्याला बेट करायचे. नाही डिरेक्शन आलं विच इज फाईन, 1 रुपया जाऊ दे, पण डिरेक्शन आहे तर मला 3 रुपये भेटले पाहिजे, कारण प्युअरली डिरेक्शन बेस्ड हा टूल आहे, राईट. सो मिनिममची होल्डिंग येईल तुमची ती ह्याच्यात येईल ऑलमोस्ट 5 ते 6 दिवसाची एक मिनिमम होल्डिंग येईल तुमची. आणि मॅक्झिमम जर तुम्ही घेऊन जाता तर 7 मिनिमम आहे, त्याला ऑलमोस्ट 14-15 डेज जास्तीत जास्त, राईट. एक 15 दिवसांचं किंवा 14 दिवसांची जर एक मोमेंटम जर तुम्हाला पाहिजे असेल ना, तर आरपीजीने तुम्ही ते इझिली फाइंड आउट करू शकता. ओके. आणि सेकंडली गोष्ट म्हणजे खूप कॉमन क्वेश्चन इथे असे येतो की स्टॉक सिलेक्शन कसं करायचंय. सो स्टॉक सिलेक्ट करताना जर बघा 2 गोष्टी आहेत, एक तर तुम्ही तुमचे फेवरेट स्टॉक सिलेक्ट करू शकता विच इज फाईन. दुसरी गोष्ट आहे म्हणजे की लेट्स फॉर अन एक्झाम्पल, आपल्याकडे एक सिझनॅलिटी टूल आहे. मी वाटल्यास नेक्स्ट व्हिडिओ मध्ये काहीतरी कन्सेप्ट करू की सिझनॅलिटी चेक करा की कोणता स्टॉक जो आहे तो त्या पर्टिक्युलर मंथ मध्ये पळतो, आणि त्या मंथच्या स्टार्टिंगला येऊन त्याचा बास्केट क्रिएट करा. मे मंथ, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर असे वेगवेगळे बास्केट क्रिएट करा, चालेल. ओके. आणि त्या दिवशी त्या म्हणल्या त्या बास्केटमध्ये बघा की कोणत्या स्टॉकने तिकडे मुवमेंटम दिली आहे आणि कुठे आपल्याला एक मुवमेंटम मिळू शकते, एक अँटिसिपेट करू शकतो आपण तशा मुवमेंटम. ओके.
आणि थर्ड वन इज द वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज व्हॉट, की ऍटलिस्ट इनिशियल स्टेजला ना एक एक लॉटने ट्राय करा. त्याचा रिझन की जोपर्यंत आपल्याला समजत नाही तो डेटा पॉइंट कसा आपल्यासाठी वर्क करू, त्यापर्यंत आपण पुढे नाही जाऊ शकत. राईट. सो ट्राय टू इनिशिएट 1 लॉट, 2 लॉट, मग 3 लॉट, 4 लॉट, असं करत करत तुमच्या कॅपॅसिटी वाढवत जा, जी तुमची कॅपॅसिटी तिथपर्यंत जा. राईट. पण इनिशियली आणि ट्राय करा की जर आज सिग्नल जनरेट झाला आहे तर जाऊन त्याच्या दुसऱ्या दिवशी ट्रेड बनवायचे. कंपल्सरी नाही की त्या दिवशी, विच इज फाईन. तुम्हाला 9-15 दिसते की स्टॉक प्रोग्रेसिव्ह मध्ये आहे, पण काय माहिती 10-15 जर तो लॅगार्ड मध्ये गेला किंवा स्ट्रॉंग मध्ये गेला तर. राईट. सो अवॉइड करा. नेक्स्ट डे ईओडी बेस मध्ये आपला डेटा पॉईंट बघायचा आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी जाऊन. सो जर वीक टू प्रोग्रेसिव्ह गेलाय म्हणजे बुलिश ट्रेड आपण अँटिसिपेट करतो. सो चेक करा प्रिव्हियस क्लोजिंगचा तो वरती तरी ट्रेड करतोय का. आणि जर बेरिश ट्रेड आली असेल तर ट्रॅक करा स्ट्रॉंग टू लेगार्ड जर ट्रेड आहे का. जर स्ट्रॉंग टू लेगार्ड असेल तर चेक करा प्रिव्हियस डेच्या बेरिस, एक एक कन्व्हिक्शन साठी. ओके. नाही केलं तरी विच इज फाईन, कारण आपण स्प्रेड बनवून चाललो आहे. पण एक अजून स्ट्रॉंग कन्व्हिक्शन जर तुम्हाला पाहिजे तर तिकडे तुम्ही तो यूज करू शकता. ओके. ओके. सो आजचा जो ओव्हरऑल कन्सेप्ट होता तो आरपीजी वरतीच होता, की आरपीजी आपण कसा यूज करू शकतो आणि त्याचा काय मोमेंटम आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. राईट. सो एकदा ट्राय करा आणि चेक करा. आणि जर काहीही क्वेरीज असतील तर डेफिनेटली कमेंट सेक्शन मध्ये विचारा. राईट. आपला ओव्हरऑल टीम आहे, आपली ओव्हरऑल टीम आहे, ती तुम्हाला कनेक्ट करेल तिकडे. राईट. पण जे काही क्वेरीज असतील ते तुम्ही विचारा. आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा. आणि स्पेसिफिकली जर तुम्हाला अजून काही मराठी व्हिडिओ कन्सेप्ट पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा, कोणती कन्सेप्ट आपण ती घेऊन येऊ. राईट. ओके. ओके. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर अ टाइम. बाय बाय.